प्रशासनाला जाग येत नाही, गेंड्याचं कात्रीचं प्रशासन झालेलं आहे। भ्रष्ट अधिकारी कोण रे? या लोकप्रतिनिधीचं करायचं काय? लोकप्रतिनिधीचं करायचं काय? ऐन सणासुदीमध्ये माणसं अक्षरशः कंबरड मोडून ऍडमिट होतील अशी परिस्थिती। धुळीचं साम्राज्य प्रचंड आहे। आजची ही दिवाळी यांना ईश्वरचरणी माझी प्रार्थना राहील की यांना राजकीय शेवटची दिवाळी लागो। आज कोल्हापुरात असा एकही रस्ता नाही ज्या रस्त्यावर खड्डा नाही। या नागरिकांच्या हाका ऐकून अखेर शिवसेनेनं महापालिकेविरोधात आगळंवेगळं आंदोलन उभारलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील खड्ड्यांमध्ये रांगोळी आणि पणत्या लावून खड्ड्यांची दिवाळी साजरी करत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आलाय। लोकशाही मार्गाने करण्यात आलेले या आंदोलनात महापालिकेला अभूतपूर्व घेराव घालण्यात आला। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। इंगवले म्हणाले, कोल्हापूर शहरातील रस्त्यांची जी चाळण झालेली आहे त्या चाळणच्या संदर्भात वर्तमानपत्रातून दररोज न चुकता बातम्या सुरू आहेत। प्रशासनाला जाग येत नाही, गेंड्याचं कात्रीचं प्रशासन झालेलं आहे। ऐन सणासुदीमध्ये माणसं अक्षरशः कंबरड मोडून ॲडमिट होतील अशी परिस्थिती। धुळीचं साम्राज्य प्रचंड आहे। 100 कोटी रुपये कोणाच्या घशात घातले तो लोकप्रतिनिधी कोण हे जनतेनं देखील ओळखलेलं आहे। वारंवार आंदोलन करून उपोषण करून जर प्रशासनाला जाग येत नसेल तर एक अनोखं आंदोलन शिवसेनेतर्फे आम्ही आज घेतलेलं आहे। रस्त्यांची दिवाळी साजरी केली गरिबासारखं। फाटकी कपडे फाटकी वस्त्र नेसून पूर्वी ज्यांची परिस्थिती नसताना जी दिवाळी साजरी करायची ती परिस्थिती आज महानगरपालिकेवर ह्या लोकप्रतिनिधींनी गरिबासारखी दिवाळी करण्याची वेळ आणलेली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचं नाव लौकिक करणं हे फार लांब राहिलं तर अक्षरशः देव देश आणि धर्म या तिन्ही शब्दावर अक्षरशः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लूटमार सुरू आहे। अक्षरशः लूटमार, कोण कशात काहीही चालू आहे, काहीही। आणि माझी एक विनंती आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या पुढे वारंवार मी येतो। राजेश क्षीरसागर असतील, प्रकाश आबिडकर असतील किंवा अन्य कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी जे निवडून आलेले आहेत ते काही उत्तर देत नाहीत। अक्षरशः मौन व्रत धारण केलेलं आहे। कारण रेड हँड सापडण्याची प्रक्रिया शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत। वेळोवेळी त्यांचा पर्दाफाश केलेला आहे। आजची ही दिवाळी यांना ईश्वरचरणी माझी प्रार्थना राहील की यांना राजकीय शेवटची दिवाळी लागो। या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। त्यामध्ये विशाल देवकुळे, सागर साळोखे, हर्षल पाटील, पप्पू नाईक, समरजित जगदाळे, अमित पै, गोविंद वाघमारे, विकास भुरभुसे, संजय खराटे, जयवंत पाटील, रुद्र पाटील, भूषण मिटके, सुकुमार लाड, सूरज कांबळे, आकाश जळग, दीपक बुळुके, संदीप देवकुळे, सचिन कारंडे, विक्रम पाटील, प्रभाकर पाटील, शैलेश हिरासकर आदींचा सहभाग होता। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।